बगुरू देवळालीत श्रीराम नामाचा गजर. पारंपरिक उत्साहात श्रीराम जन्मोत्सव साजरा. तमाम हिंदूंचे आराध्य दैवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव देवळाली कॅम्प बगुरू परिसरात विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. श्रीराम मंदिर विद्याविनय सोसायटी श्रीरामनवमी निमित्त येथील विद्याविनय सोसायटीमधील श्रीराम मंदिरात सकाळी 10 वाजेला अभिषेक टाकळकर यांनी सपत्नीक अभिषेक केला. पूजेचे पौरोहित्य मंदिराचे पुजारी अशोक झा, ब्रजेश झा आणि सुभाष झा यांनी केले. त्यानंतर महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. तसेच पाळणागीतांचे गायन यावेळी करण्यात आले. दुपारी 12 वाजेला महाआरती सुशील चव्हाण, राजू फल्ले, चेलवन मुदलियार, प्रमोद रहाणे यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या प्रसंगी नाशिक ब्लड सेंटरच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर पार पडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी SR पाटील, सतीश पाटील, रोशन पाटील, अमित कांडेकर, सुमित कांडेकर, दर्शन पाटील, सुधीर गुप्ता, नवीन गुरुनानी, रणजित तापकीर, प्रितेश ठाकरे, सुनील चव्हाण, मीना पाटील, नीता गोडसे, अर्चना धोंडगे, पूनम चव्हाण, प्रमिला शिसोदिया यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, त्याचप्रमाणे मंगेश गुप्ता, आमोद शहाणे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवळाली कॅम्प. जुन्या मध्यवर्ती बसस्थानकानजीकच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी महिला भजनी मंडळाचे भजन, पाळणा गीते आणि फुगड्या खेळण्याचा कार्यक्रम देखील पार पडला. दुपारी 12 वाजेला महाआरती करून प्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी निर्मला वागळूकर, सुरेश वागळूकर, संगीता नानिगावकर आणि भजनी मंडळाने परिश्रम घेतले. श्रीराम नवमी यात्रा उत्सव शिगवेबौला आंबडवाडी. श्रीराम नवमी निमित्त शिगवेबौला आंबडवाडी येथे यात्रा उत्सव पार पडला. दिनांक 16 एप्रिल रोजी सकाळी 11:30 वाजेला आरती करण्यात आली. 17 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजता कावड मिरवणूक व मांडव डहाळ्याचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर 11 वाजेला महापूजा व होम हवन तसेच रामजन्मोत्सव पार पडला. सायंकाळी 7 वाजेला गावातून मलखांब मिरवणूक पार पडली. रात्री 9:30 वाजेला भारुडाचा कार्यक्रम पार पडला. गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी 4 वाजेला कुस्त्यांची विराट दंगल आयोजित करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी लालदास स्वामी मंदिर भक्त परिवार तसेच ग्रामस्थ आणि पंचकमिटी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. बगूर येथील टेकडीवरील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सव साजरा. बगूरच्या दारणा तीरावरील टेकडीवरील श्रीराम मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा समारोप बुधवारी सकाळी झाला. सकाळी उत्सव मूर्तींचा अभिषेक पार पडला. त्यानंतर रामजन्माची महाआरती प्रसाद आडके यांनी केली. रामजन्माचे कीर्तन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज जाधव आळंदीकर यांचे झाले. त्यानंतर खिचडी तसेच प्रसाद वाटप करण्यात आले. सायंकाळी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांच्या वेशभूषा केलेल्या पात्रांची रथातून शोभायात्रा तसेच दिंडी शहरातून काढण्यात आली होती. दिंडीचा समारोप मंदिरात झाल्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आले. उत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे पुजारी आकाश नेहरे तसेच योगेश चंद्रात्रे, सौरभ चंद्रात्रे, भाऊसाहेब ससाने, सौरभ कुलकर्णी, किशोर मोजाड, शिवाजी भागवत, एकनाथराव शेटे, रंगनाथ करंजकर आणि श्रीराम भक्तांनी परिश्रम घेतले. दिवसभर मंदिरात दर्शनासाठी श्रीराम भक्तांची रीघ लागली होती. देवळाली कॅम्पच्या आडकेनगरमधील रामराज्य मित्र मंडळाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी महापूजा, महाआरती करण्यात आली. तसेच भाविकांना प्रसाद वाटप देखील करण्यात आले. अक्षय कनोजिया, कृष्णा आयुष, अनिल शाहू, सतीश कनोजिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. लांब रोडवरील श्री भैरवनाथ मंदिर या ठिकाणी हरिनाम सप्ताहाचे अखंड आयोजन करण्यात आले होते. त्यात श्रीराम जन्मोत्सव निमित्त सकाळी 10 ते 12 वाजेला राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मँगो ट्री कार्यालय, लॅम्ब रोड. श्रीराम जन्मोत्सवानिमित्त सायंकाळी 7 वाजेला श्रीराम भक्ती गीत यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक श्रीराम भक्त उपस्थित होते. श्रीराम भगवान प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सार्वजनिक राम जन्मोत्सव कार्यक्रम जुन्या मध्यवर्ती बसस्थानकावर पार पडला. या प्रसंगी खासदार हेमंत गोडसे यांनी उपस्थित राहून श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन केले. तसेच माजी उपाध्यक्ष सचिन ठाकरे यांच्या हस्ते आरती झाली. या प्रसंगी मंगेश गुप्ता, जुबिन शाह, सुरेश कदम, पटू गोडसे, सुनील गुप्ता, लाला गुप्ता आदी उपस्थित होते. मंडळाचे रोहित परदेशी, निलेश बंगाली, टीनू शिंदे, दिनेश कमलाकर, राणा पारचा, प्रशांत काजळे, वैभव बनसोडे, निलेश यादव, हेमंत गायकवाड, जीवन गायकवाड आदी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नशील होते. सायंकाळी प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची आणि नागासाधूंची भव्य शोभायात्रा शहराच्या प्रमुख मार्गावरून श्रीरामाच्या जयघोषात पार पडली. देवळाली कॅम्प येथील श्रीकृष्ण मंदिर येथेही श्रीरामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी महाआरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी 12:30 वाजेला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
त्यानंतर मठ्ठा वाटप तसेच भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. सरस्वती मित्रमंडळाचे सचिन ठाकरे, दिनेश हाबडे, प्रशांत काजळे, महेश गायकवाड, मुकेश गायकवाड, रोहित नाणेगावकर, दत्तेश परदेशी, प्रवीण परदेशी आदी या प्रसंगी उपस्थित होते. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.